तर नमस्कार मित्रांनो, मी अमेय मयेकर. मी आहे कोकणीमध्ये आपलं स्वागत करतो. आज मी आलो आहे रत्नागिरी टेंबे. टेंबे म्हणजे वरच्या टेंब्यात आलो आहे. वरच्या टेंबे गाव करून आहे. तर वरच्या टेंब्यामध्ये खास सध्या रील्स एक स्वामी समर्थांची नवीन मठाची सध्या रील इंस्टाग्रामवरती बघतोय आपण. इंस्टाग्राम यूट्यूबवरती आहे. तर त्याच मठामध्ये मी आज भेट द्यायला आलो आहे. आणि ते स्वामींचं मठ मला बरेच दिवस मी ते रीलमध्ये पाहत होतो आणि मला एवढं आवडलं की खूप छान आहे. मी आतमध्ये दर्शन घेऊन आलो, पण आता परत एक शूट घेतोय व्हिडिओचं. तर हे ते मठ आहे. आणि मठामध्ये पहिल्यांदा येताना आपण बोलतो काही वस्तू आपल्याला लागेल, जसं ओटी आहे, वेगवेगळ्या प्रकारचे नारळ आहेत, केळे. हे काकांचं स्टॉल आहे इकडे. काका आपलं नाव काय? शिरीष चव्हाण. ओके. हा एक स्टॉल आहे काकांचा. म्हणजे आपल्याला काही नाही जमलं कुठून आणायला तर इथे मिळू शकतं. आणि मंदिराचं टायमिंग आहे आता 12 वाजेपर्यंत असतो. तसं काही नाही, पण 12 साडेबारा होतोच. 1 वाजतो कधी कधी. हां, बरोबर. ओके. तर मित्रांनो, ह्या मंदिराची स्थापना जी केली आहे संतोष शांताराम साळवी यांनी. आणि त्यांनी जे मंदिराची स्थापना केली आहे ती एकदम अशी प्रशस्त आहे. आणि ती जी जागा आहे आणि मागे जो दिसतोय तिकडे तो हॉल आहे, जो म्हणजे आता फंक्शन्स होतील, काही लग्न, बर्थडे वगैरे, त्याच्यासाठी त्यांनी हॉल वगैरे बांधून ठेवला आहे. तसे ते मस्त झाडं पण लावलेली आहेत. आपण एक हॉलला राऊंड मारू बाहेरून. उत्तम अशी सोय करून ठेवली. ज्यांना शहरामध्ये हॉल आता एवढं जाणं ट्रॅव्हलिंग जमत नाही, तर आपण आता हॉल पाहू शकता. अजून इंटिरियरचं काम चालू आहे हॉलमध्ये. आरामशीर माझ्या मते तरी 500च्या वर माणसं बसू शकतील. खाली पण हॉल आहे आणि वरतीही हॉल तयार होतोय. सुरुवात झालेली आहे तशी. आणि सुंदर असं समोर निसर्ग आहे, डोंगर आहे. आणि आता सध्या पावसाचे दिवस आहे म्हणून मस्त ग्रीनरी दिसते. आणि जेणेकरून कसं की जे जवळच्या गावातल्या ज्यांना रत्नागिरी सारख्या ठिकाणी जायला हॉल बुकिंग करा, तेवढं ट्रॅव्हलिंग करा, त्यापेक्षा जे जवळजवळची गाव आहेत त्यांच्यासाठी हा हॉल एकदम जवळच आहे. कोणतेही फंक्शन ते इथे करू शकतात. तर आता आपण मठात जाऊया. आणि त्यांनी स्वामींची जी मूर्ती स्थापना केली आहे ती मूर्ती राजस्थानवरनं बनवून आणलेली आहे. तर मूर्तीचं दर्शन आपण घेऊच लवकर. आणि मुलांसाठी मस्त खेळायला गार्डन केलेलं आहे छोटंसं. ज्याच्यात पाळणा आहे, सीसॉ आहे, बरेच एक्सरसाइजचे पण इन्स्ट्रुमेंट आहेत, जे कोणी ते बागेत येऊन इथे एक्सरसाइज करू शकतात. आणि समोर आहे आपलं स्वामींचं मठ. जी काही साळवी साहेबांनी संकल्पना साकारली आहे खूप छान आहे. आणि दुसरी गोष्ट, स्वामींची इच्छा असते तिथे स्वामी येतात. हो, व्हिडिओ. आणि एक सोय चांगली केलेली आहे पाय धुवायची. हो, पाय धुतले की मंदिरात गेलो. तर मित्रांनो, आता मी मंदिरात येतेच अजून भक्तगण मिळालेत मला, इथे भेटलेत म्हणजे. तर तुमचं पहिल्यांदाच इथे भेटी पहिल्यांदाच दिली आहे. आणि कसं वाटलं तुम्हाला?
तर रत्नागिरीमध्ये इतकं निसर्गरम्य आणि इतकं सुंदर मठ असा पहिल्यांदाच बघायला मिळाला. खूप आपण रत्नागिरीत फिरलो. हो हो ते हो. आल्यानंतर एक वेगळं प्रसन्न वाटते. ते विशेष म्हणजे इथलं जे निसर्गाचं त्यांनी फुलांची जी केली आहे बाग केली बाग, हां, हा. ती एक वेगळी बघायला मिळाली. ते कितीही तुमच्याकडे दुःख असतील तरी या वातावरणात आल्यानंतर प्रसन्न वाटतं. प्रसन्न वाटतं. आणि आनंदी तुम्हाला कसं वाटतं. कसं कळलं की ते मठ आहे? आता मला जसं कळलं, मला आम्ही माझ्या रस्त्यावरून जाताना तिथं छान हे झालं आणि आता बऱ्याच जणांच्या स्टेटसला वगैरे स्टेटसला, हा, मी पण रील्स मध्ये बघितलं, इंस्टाग्राममध्ये. माझी सासरवाड पण इथे, त्याच्यात त्यांच्या थ्रू कळलं की बाबा एकदा जाऊन व्हिडिओ करून या. खूप चांगलं आहे. नक्की येऊन रत्नागिरीकरांनी येऊन याचा नक्कीच भेट द्या. घ्यायला हवी. आणि मेन म्हणजे त्या साळवी साहेबांचे आभार मानले पाहिजे की हो, त्यांनी त्यांचे सुंदर खूप आभार. सुंदर मठ बांधलाय. त्यांनी रत्नागिरीकर आणि मी एक व्हिडिओ मध्ये बोललो पण, ज्यांना स्वामींना जिथे यायचं तिकडे ते येतात. हो. ते त्यांची जागा निवडतात निसर्गाच्या सानिध्यात. तर नक्कीच तुम्हाला भेटून खूप छान वाटले. माझं नाव अमेय मयेकर आणि चॅनलचं नाव मी आहे कोंकणी. आणि पुढे अमेय मयेकर नाव आहे त्याचं. ओके. ओके, थँक्यू. तर असे आपले भक्तगण एकदम आनंदित होऊन गेलेले, प्रसन्न होऊन गेलेले तिथून. तर आता आपण मठ बघूया आतून. हे आमचे दत्त महाराजांचे खास झोपले आराम करतायत. तर आता आपण स्वामींच्या मठात आलेलो आहे. तर आता स्वामींचं दर्शन घेतलंय आणि मी आता इथे एक आजी आहेत, ते सेवेला असतात. तर आजी, तुम्ही आता किती दिवस इकडे, म्हणजे मंदिर झाल्यापासून इथेच आहेत तुम्ही? ओके, उद्घाटन झाल्यापासून इथे. म्हणजे शांताराम साळवी, संतोष शांताराम साळवी. तर तुम्ही त्यांची काकी काय? ओके ओके ओके. तर तेच मी विचारलं, म्हणजे आज मंदिर झाल्यापासून आता. तरी आता किती महिने झाले मंदिराला? मे महिन्यात झालं, म्हणजे आता 2 ते 2.5 महिने झाले म्हणजे आता. ओके, 2 ते 2.5 महिने झाले. म्हणजे कधी स्वामी कधी गेले? स्वामी मेच्या 9 तारखेला 9 मेच्या दरम्यान स्थापना केली. उद्घाटन होतं इथे. हो, ती व्हिडिओ मी बघितली होती. कोणी ते रत्नागिरीच्या फोटोग्राफरने मस्त केली व्हिडिओ, ती ड्रोन शूट केलं होतं. छान बाग वगैरे दाखवलं. तुम्ही पण असता सेवेला? घर आहे तिकडे. ओके 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 ओके, चालेल चालेल. हां 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 हां, टेंब्यातलंच. ओके ओके. गुरुवारी काय गुरुवारचं महाप्रसाद? दर गुरुवारी महाप्रसाद असतो. अरे वा, हां काय, दर गुरुवारचा महाप्रसाद असतो. तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि रत्नागिरी वरच्या टेंब्यामध्ये हे मठ आहे, तर नक्कीच या मठाला भेट द्या आणि कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ.